चला तर आज आपण कमीत कमी साहित्य वापरून मस्त जाळीदार असा स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहोत। इथे तुम्ही जाळी बघू शकता किती छान जाळीली आहे, पूर्ण परफेक्ट, अगदी बाहेरचा ढोकळा काहीच नाही याच्या पुढे असा आपला ढोकळा मस्त चविष्ट झालेला आहे। जवळून दाखवलं आहे तुम्हाला, सोबत ह्या चटण्या या मी दाखवलेल्या नाही पण याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये नक्की देणार आहे, याचं प्रमाण पण देणार आहे। तर तुम्ही नक्की बनवा हा सोप्या पद्धतीने ढोकळा। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला अगदी कमीत कमी साहित्य वापरून एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा ढोकळा आपण बनवणार आहोत। हे बघा, आणि सोबत ही चटणी मी तुम्हाला दाखवते कशी ढोकळ्याला कोट करते, त्यामुळे ढोकळ्याची चव आणखीनच वाढते। हे बघा, एकदम झटपट आणि परफेक्ट असा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घेतलाय 1 कप पाणी, 2 कप बेसन घेणार आहोत, त्यासाठी 1 कप पाणी घ्यायचं आपल्याला। 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, हा बघा हा आपला टेबलस्पून, तर 3 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। 1 टेबलस्पून लिंबू सत्व किंवा याला सायट्रिक ऍसिड पण बोलतात, असे किंवा लिंबू फूल पण बोलतात, हे आपल्याला कुठल्याही दुकानात मिळतात, ते घालून घ्यायचं आहे। आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे। आणि इथे आपल्याला घालायचं आहे 1.5 टेबलस्पून तेल, 2 कपासाठी 1.5 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे। आणि आता यात आपल्याला साखर आणि लिंबू फूल हे पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली साखर आणि लिंबू फूल हे पूर्णपणे विरघळलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक चाळण घ्यायचे आणि त्या चाळणीत बेसन घ्यायचंय। तर इथे मी 1 कप बेसन घालते, अजून 1 कप घ्यायचंय। तर हे बघा 2 कप बेसन घेतलंय आणि हे पूर्ण आपल्याला यात चाळून घालायचं आहे। आणि बेसन एकदम बारीक पाहिजे, जाडं बेसन चालणार नाही। तर मी हे नेहमी जे महिन्याला डाळ दळून आणते त्यातलंच बेसन आहे, हे पूर्ण मी चाळून घेते त्याच बाउलमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते। तर इथे आपलं बेसन बघा चाळून झालेलं आहे। आता आपण काय करायचंय, हे पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे पीठ। गुठळ्या मोडून घ्यायच्या, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, आणि चाळण्यामुळे गुठळ्या होत नाही। आणि हे पीठ चांगलं आपल्याला असं 2-3 मिनिटं फेटून घ्यायचंय। तर हे बघा असं बेसन छान फेटून घ्यायचंय 2-3 मिनिटं, म्हणजे आपला ढोकळा छान फुलतो आणि खूप छान होतं। त्यामुळे हे बेसन असं आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। मी फेटून झाल्यावर तुम्हाला दाखवते। आपलं बेसन इथे 3 मिनिटं फेटून झालेलं आहे आणि हे बघा बेसन कसं दिसतंय, एकही गुठळी राहिली नाही आणि असं छानपैकी बेसन आपलं फेटून झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकतात, असं झालं पाहिजे। आता आपल्याला हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। आता इथे तुम्ही बघू शकतात मी एका भांड्यात पाणी घेतलंय, ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा वाफायचा, आणि रिंग ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरमच असलं पाहिजे, गरम पाण्यातच ढोकळा आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे आणि आधीच गरम करायला ठेवायचंय, नंतर नाही। आता आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा त्याला आपण तेल लावून घेऊया। तर तुम्ही कुठलाही केकचा टीन गोल घेतला तरी चालेल, मी चौकोन घेतला आहे म्हणजे तो बरा पडेल आणि ढोकळा असा छान चौकोनी निघेल। आणि सगळीकडे तेल लावून घ्यायचंय, असं वरती पण तेल लावून घ्यायचंय, म्हणजे ढोकळा आपला सहज निघतो, अजिबात चिकटत नाही। नाहीतर मग इकडे जर कडेला तेल लावायचं राहिलं तर तुमचा ढोकळा चिकटून राहील, सहज निघणार नाही, म्हणून सगळीकडे असं तेल लावून घ्यायचंय। आता आपलं बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस मी बारीक करून ठेवलाय, हा आपला ट्रे पण तयार आहे। आता हे आपलं पीठ ठेवून पण आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला काय करायचंय, हे बघा बेसन असं छान थोडंसं फुलतं, यात 1 टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यावर 1 टेबलस्पून पाणी घालायचं आहे।
आणि आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा हे पाणी उकळायच्या आधीच आपल्याला करायचं आहे। बघा पिठाचा रंग पण बदलतोय आणि छान खायचा सोडा फुलतो आहे। आपलं पीठ छान फुलतं आहे ढोकळ्याचं। हे पूर्ण असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ मिक्स झालं पाहिजे। हे बघा पीठ आपलं डबल झालेलं आहे आणि रंग पण बदललेला आहे। आता आपल्याला हे पीठ या ट्रे मध्ये ओतून घ्यायचंय जो आपण तयार करून घेतलेला होता तो। हलकसं आपल्याला हे असं टॅप करून घ्यायचं आहे। आता आपण हे पाण्यात ठेवूया, झाकण काढूया आणि हा ट्रे आपण ठेवूया आणि फुल गॅसवर एक 25 मिनिटं आपल्याला हा झाकण न काढता ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। 25 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। इथे आपल्याला ढोकळा ठेवून 25 मिनिटं झालेले। आता आपण बघूया ढोकळा आपला। तर इथे तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान फुललेला आहे। आपल्याला सुरी घालून बघायची मध्यभागी। तर हे बघा सुरीला अगदी थोडासा चिकटलेला आहे पण आज तो झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया, आणखी वाफेने तो होऊन जाईल। 1-2 मिनिटं मी झाकून ठेवला। आता पुन्हा बघूया आपण। तर हे बघा सुरी एकदम क्लीन निघाली 2 मिनिटं वाफ दिल्यावर। तर आता हा आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। जवळून मी तुम्हाला दाखवते किती छान फुगलेला आहे, अगदी डबल झालेला आहे। आणि हा आता असा काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। गरम गरम लगेच आपल्याला तो वाफवायचा नाहीये। तोपर्यंत आपण तडका पण बनवून घेऊया। तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यात आपण गरम करायला ठेवूया, कारण आपला ढोकळा होईपर्यंत तडका पण कोमट झाला पाहिजे। आपल्याला गरम अजिबात घालायचा नाही। ढोकळा पण गरम नाही पाहिजे, कोमट पाहिजे आणि तडका पण कोमट पाहिजे, म्हणजे ढोकळा खूप छान होतो। इथे आपलं आता तेल तापलेलं आहे, त्यात आपल्याला घालायची मोहरी, अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे। ही बघा मोहरी तडतडल्यावर यात आपल्याला घालायची मिरची आणि कढीपत्ता। मिरची अशी कापून घेतलेली आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मिरची कढीपत्त्याचा सुगंध त्यातच राहतो। आता आपल्याला यात घालायचे 2 चिमूट हिंग। हिंग छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला घालायचे पाऊण वाटी पाणी किंवा पाऊण कप पाणी घालायचं आहे। 2 चमचे साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे। तर हे बघा एक मध्यम गॅसवर असं हे उकळवून घ्यायचं आहे, मोठा करायचा नाही। बारीक गॅसवर साखर पटकन विरघळेल। साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आपला तडका झालेला आहे। आता आपण तो थंड करायला ठेवूया। आता आपण इथे ढोकळा आणि तडका पूर्णपणे थंड करायला ठेवला आहे। तर मी थंड केल्यावर तुम्हाला दाखवते 10 मिनिटांनी। आता इथे आपला ढोकळा बघा साईडने सुटायला सुरुवात झालेली, थंड झालेला हलकासा। तर आता इथे आपण काय करूया, सुरीने ह्या चारही साईड अशा सोडवून घेऊया। हे बघा निघालेलाच आहे, तरी पण पूर्ण छान असा निघायलाच पाहिजे। आता आपण ही एक प्लेट घेऊया आणि प्लेटवर हे पलटी करून घेऊया। आणि हा बघा ढोकळा तर लगेच निघालेला आहे, काही टॅप वगैरे करायची गरज लागली का तुम्ही बघू शकता। आणि जाळी किती सुंदर पडलेली इथे तुम्ही बघू शकता। एकदम परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट चवीचा असा हा ढोकळा, एकदम स्पॉन्जी असा ढोकळा। हे बघा एकदम जाळी अशी छान पडलेली आहे चारही साईडने, बघा तुम्ही बघू शकता। आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया। तर आधी मध्यभागी कट करून घेते, बघा किती स्पॉन्जी झालेला आहे। आणि खरंच खूप सोपा कमी साहित्यात हा ढोकळा होतो। आणि मी हा पलटी केलेला तसाच ठेवलाय, म्हणजे आपण जे तडका घालणार आहोत ते तसंच राहील। आणि इथे तुम्ही बघू शकता जाळी, आणि हा बघा दाबल्यावर पुन्हा तो वर येतो।
असा ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे, जाळीदार. बघा कुठूनच तो हे नाही. माझा मोल्ड थोडा मोठा असल्यामुळे तो उंचीला कमी होतो, पण थोडा जर चौकोन आणखी छोटा असेल तर उंचीला एकदम छान असा हा ढोकळा होतो. हे बघा सगळीकडे छान अशी जाळी पडलेली आहे. आता आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे तडका. तडका घातल्यावर यावर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि खोवलेला ओला नारळ. खूप छान लागतो हा. आणि सोबत बघा मी ही मस्त चटपटीत चटणी बनवलेली, याचा व्हिडिओ आपल्या शॉर्टमध्ये पण आहे आणि बरेच समोसा बरोबर आणखी ढोकळ्याबरोबर असे दाखवलेलं आहे. सोबत ही लाल चटणी पण आहे, वडापाव वगैरे बरोबर ह्या चटण्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे मी आता याच्याबरोबर दाखवलेली नाही, पण तुम्हाला मी लिंक देईल म्हणजे तुम्ही ही चटपटीत चटणी पण बनवू शकाल. ही पण आंबट गोड तिखट अशी चटणी आहे, कमी तिखट आहे, जास्त तिखट नाही, पण आंबट गोड अशी मस्त चटण्या बनवलेल्या. याच्यावर आम्ही ढोकळा खाणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा, खा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.